छाया तू लहानच काय बावल्यान खेळू. त्यानं काय केलं तुमचा? तुमका काय त्रास झालो त्याचो? अगो पण तो थय पंख्यावर कसा येला तुका काय कळता की नाही गो. काय एक नाही माका माझा भावला वया. बाहेर जाऊ नको बस आहेच. तुम्ही कोणी एक माझी नाही असत. तो भावलाच माझा असा. नानांनी दिलेलं मका ओ दत्त मुद्दाम करत सगळा. अगो पण त्या मुद्दाम कशा करीत. रघु भाऊजींनी स्वतःहून सांगितला हा निरोप धाडल्यानी. हे बघाय माझ्या भाऊला काय करायचं नाही. काय करणारस. मी 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 माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतलंय. काय म्हणालस. जीवाचा बरा वाईट करून घेईन. अगं मग कर ना पण त्याच्या आधी माका मारून टाक. अगं कसा करणार नाही तुका. त्या भावल्यासाठी जीव देशील तू. आहे तर फक्त भावला नाही असा. या घरात कोणी बोलणं नाही माझ्याशी. कोणाकडे माझ्यासाठी वेळ नसता. तर भावल्याचं तरी बोलतोय मी. माझा वेळ तरी जाता. अगो घरात माणसा नाही आहेत काय. माणसांका माझ्याशी बोलाक वेळ खया. जो तो आपल्या कामात. घरातलं काम करून वेळ काढूचं म्हटलं तर घरातलं कुठल्या कामाक हात लावूक दिनत नाही मका. त्यापेक्षा मी भावल्याशी बोलत बसते. तेवढा तरी माझा मन मोकळा होता. मी बोलत जाते भावला ऐकत जाता. माका कधी विरोध करणार नाही. माझ्यावर कधी कसलो राग काढणार नाही. तर भावलाच माझा असा आणि असा युद्धात ते काढूक निघालो. अगो उगाच नाही जायत तो. त्या भावल्यात काहीतरी हा आपल्या घरात चांगला नाही ता. काय नाही त्या भावल्यात. तो चांगलं असा. उगाच खुळेपणा करा नको. जरा विचार कर. उगाच नाही रघु भाऊजी सांगणार. घरातल्या माणसांपेक्षा का भावला महत्वाचा वाटतो. घरातल्या माणसांपेक्षा तो भावलाच मग जवळचा असा. आहे तर तक थांबव. ते का सांग देऊ नको माझ्या भावले. ते का परत आणूक सांग माझ्या भावले. खबरदार बाहेर गेला असत तांगड्या तोडीत. बघतेस कशी बाहेर जातस तू आता. माझा भावला.